दुष्ट मुघलास साधुनी पाणी दुष्ट मुघलास साधुनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास आधी नमन करीतो भगवती आधी नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आज तुझ्या चरणा वंदुनी आज तुझ्या चरणास वंदुनी आज तुझ्या चरणास दोषोनी वर द्याव कवनास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा महाराष्ट्र भूचा चरणा धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्द मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचं होत भादर असा शूर छत्रपती हलगारी असा शूर छत्रपती हलगारी असा शूर छत्रपती हलगारी आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं थपकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू धावा गह केला आई भवानी बळ दे गत्याला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे त्याला यश दे आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला कप्तान दाबी मानाला वार कट्यारीचा त्यानं केला पाठीवर खाव घातला राजानं डाव वळखला वार केलं वारला हाडिले त्याचा उदराला कोथळा भर काढला तगतिया म्हणून खान तो कोडी
विजय खंडा त्याच वक्ताला शुभावरती वार करण्याला रोखून हात उचलला शिवमाल होता बाजूला संपूर्ण वर्धन केलं हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. रामानंद उगले शाहीर रामानंद उगले शाहीर चालणे करा गुरु मम थोर देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना, देवानंद माळी ज्ञान देना. पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोळ्याला रंग भरणार जी, म्हणून पोळ्याला रंग भरणार जी, म्हणून पोळ्याला रंग भरणार जी. छत्रपती शिवाजी महाराज की धन्य धन्य बाजी प्रभुवीर आहे. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, धन्य धन्य बाजी प्रभुवीर, रणधुरंदर शूर बहादर तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार रण मैदानी लढे झुंजार जी जी जी. रण मैदानी लढे झुंजार जी, जी, रण मैदानी लढे झुंजार जी, जी, जी. क्रोधात विजापूरचा महाल क्रोधात विजापूरचा महाल पाहतो रे हालन गेला भुजल धाडला ढगात शुभांनी त्यास धाडला ढगात शुभांनी त्यास, धाडला ढगात शुभांनी त्यास. डावीला मराठ्यांचा तो व्यास पुन्हा ना करील कुणी हव्यास जी जी. पुन्हा ना करील कुणी हव्यास जी, जी, पुन्हा ना करील कुणी हव्यास जी, जी, जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला अब्बाजान. अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला. आणि मग फाजल खान आणि सिद्धी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन मराठी मुलकाकडे निघाले. ते कसे म्हणाल, कसे उन्मत्त सिद्धी जोहर आहे. उन्मत्त सिद्धी जोहर केला कहर फाजल बरोबर देऊन या वेढा पन्हाळ गडाला. देऊनी वेडा पन्हाळ गडाला, देऊनी वेडा पन्हाळ गडाला. जसा सापाने विळख घातला तसा उन्मत्त बसला जी, जी, कसा उन्मत्त टपून बसला जी, जी, कसा उन्मत्त टपून बसला जी, जी. सिद्धी जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. आणि यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला. आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग काही सुचणार शुभाला हो सिद्धीने घातला घाला. सिद्धीने घातला घाला, हो सिद्धीने घातला घाला. एक विचार मनामध्ये आला कनी मी गाव मनी उपजला. मी गावामध्ये उपजला गणी, मी गावामध्ये उपजला. आलो शरण सांग सिद्धीला होते तुम्हाला गड किल्ल्याला. ते तुम्हाला गड किल्ल्याला, होता तुम्हाला गड किल्ल्याला. उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला जी. जी, जी, तुमच्या भेटीला जी, जी, उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला जी. जी, जी, तुमच्या भेटीला जी, जी, जी. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. आणि या वेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवाने सांगितलं, होय महाराज जातो की. पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला? होय महाराज,
मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच ना. पण राजा तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात तर लाख शिवनहावी तयार होतील. आणि तुम्ही संधी जर मला दिली तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. एवढी संधी द्या की मला. आणि त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. आणि त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. आणि शिवा म्हणाला, माझ्यासारख्यांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आला, आणखी काय पाहिजे या शिवाला. पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू बांदल महाराजांची पालखी घेऊन निघाले. आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांना घेऊन निघाले. ते कसे 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 रात्रीच्या पहिल्या प्रहरास शुभ पालखीत बाजी संगती, शुभ पालखीत बाजी संगती, शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती, रात अंधारी मावळ चालती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा. एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. आणि या वेळेला 2 संशयी डोळे रोखले गेले शिवावर. आणि त्यातलं एकानं सांगितलं, हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि कडाला सिद्धी त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर रोखली. सच बता कौन है तू. आणि शिवा म्हणाला, अरे मैं हूं शिवाजी, सच बता वरना मारा जाएगा. आणि शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. हे भाग्य काय कमी आहे का. आणि कडाला सिद्धीची तलवार चालल्या गेली, शिवावर धरल्या गेली. शिवा मारल्या गेला, शिवा रक्ताळला, शिवा धरणीवर कोसळला, शिवा संपला. जनस्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशी. तिकडे तोवर बाजीनं गजापूरची खिंड गाठली. आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. राजा म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही राजा लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा आपण विशाळगडावरती रवाना व्हा. आणि आपण पोचलात की आम्हाला तोफेचा इशारा द्या, तोवर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथं न जावा, तोप उडवावा द्यावा इशाऱ्याला. तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाळगडाला, तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाळगडाला. आलो आता चितीला, मी ठार करतो सिद्धीला. पहाचीचा दाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. धर्म सत्य व्हावा हा माझा, सरयुद्ध तांबड फुटुसर दिवसाचा दुसरा प्रहर. ताणपट्टा भाले तलवार किती केले झेलले वार. सारे मुडदे पडले भूमीवर, नाही थकले बाजी क्षणभर. लाली लाल झाली सारी खिंड, लाली लाल झाली सारी खिंड. रक्तानी भिजले बाजी, थांबाया होई नाराजी. तम नाही मला र माझी, बाजी लावींची बाजी बाजी.
केली राज शिवाजीजी, राज शिवाजीजी, कधी पोचलते ते गडावरी राज शिवाजीजी, राज शिवाजीजी, रक्तबंबाळ झालेल्या बाजीवरती आकस्मिक गोळीचा वार झाला तरी बाजी म्हणतायत राज आपण अजून गडावरती पोचणार नाहीत राज, जोवर आपण गडावरती पोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग त्याच वेळेला तोफांचा आवाज झाला, थांब थांब थांब, धडाडा आवाज कडाडला, धडाडा आवाज कडाडला, इशारा बाजीला न तोफेचा गोळा, घेऊन गेला बाजीचा प्राण, दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीने केले जीवाचे रान, बाजीने केले जीवाचे रान, बाजीने केले जीवाचे रान. आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य, जर का या खिंडीतली मातीत पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा, जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, हर 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 हर, असे होते स्वराचे सूर्य, असे होते स्वराचे सूर्य, दाविले शौर्य वर्णवे कार्य, लढली ती गजापूरची खिंड, वीर बाजी प्रभू बल दंड, आजरामर केली पावन खिंड, आजरामर केली पावन खिंड, सुख भूल माफी करावी, सुख भूल माफी करावी, ध्यानी धरावी, कीर्ती वर्णावी, कल्याण कवीचा हा छंद, वंदितो गुरुदेवानंद, गातो शाहीर रामानंद, हाजी गातो शाहीर रामानंद, हाजी गातो शाहीर रामानंद, हाजी. रयतेचा राज शिवराया, प्रजेचा झाला प्रतिपालक, ससा अर्जुनाचा कृष्ण चालक, रणनीतीचा होत मालक, एका बाजूला गनिमांची एवढी सत्तेची प्रचंड मनामध्ये भीती असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी राजे आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते. आणि म्हणून न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा अशी महाराजांविषयी रयतेच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली. आणि अशा परिस्थितीत काय प्रसंग घडला, काय चालता सहज मैदानी हाक निर्वाणी, शिवबाच्या कानी व्याकुळत वृद्ध कापे थरथर, न्याय द्यावा म्हणे मला अगोदर, सांगा काय चुकले माझे आजवर, राजे आपल्या काही मावळ्यांना घेऊन मुलखामध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक त्यांच्या कानावर पडली, राजा थांबा, राजा थांबा. आणि ही हाक कानावर पडताच राजांनी घोड्याची लगाम खेचली, दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली, आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तोवर साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध महाराजांच्या दिशेने धावत येऊ लागला. आणि जवळ येताच महाराजांचे पाय धरले आणि बोलू लागला, राजा राजा न्याय करा, राजा न्याय करा.
राजा कुंपणानं शेत खाल्लं राजा, राखणदारानं चोरी केली राजा, राखणदारानं चोरी केली हो. राजांनी रडत असणाऱ्या त्या वृद्धाच्या खांद्याला धरून उभं केलं आणि बोलू लागले, बाबा रडू नका, शांत व्हा, काय घडलंय ते सविस्तर सांगा आम्हाला. त्यावेळी बाबा बोलू लागले, राजा राजा काय सांग तुम्हाला, पाटलाच्या हाती रांजे गाव, बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला. आजवरी मिळाली ना शिक्षा, आजवरी मिळाली ना शिक्षा, गेली असता लेक पाणवठ्याला, अप्रूवर घाला त्यानं घाताला काळोख झाला. गेली अप्रू म्हणून जीव, गेली अप्रू म्हणून जीव. आणि ही सर्व घटना ऐकताच स्त्रियांना माय भगिनी समान मानणाऱ्या माझ्या राजांचा क्रोध अनावर झाला. आणि मग काय घडलं, काय राजास आला बघा राग, राजास आला बघा राग, खवळला वाघ भडकली आग, तिला देश यशज कंकास, शेर बंद करून आणा शंकास, न्याय मिळेल याच रंकास. आणि ही सर्व घटना ऐकताच राजे लालबुंद झाले. जवळ असलेल्या आपल्या मावळ्यांना हुकूम केला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजीने ऐकताच घोड्याला टाच मारली आणि पाटलाच्या वाड्यावर जाऊन पोहोचले. आणि पाटलाला सांगितलं, पाटील राजाचा हुकूम आहे, राजांनी तुम्हाला गडावर बोलावलंय. त्यावेळी तो मगरूर पाटील बोलू लागला, अरे अरे कोण राजा, ज्याचा बा आदिलशाहच्या दरबारात मुजरं करतो त्याचं पोर आणि राजा, अरे असं कोणी बी उठून राजा व्हायचं नसतं. अजून तू लई लहान आहेस म्हणावं, आणि आम्ही या गावचं पाटील आहोत, वतनदार आहोत, आम्हाला कोण बी काय बी बोलू शकत नाही. आम्ही करू ती पूर्व दिशा आणि बोलू तो आदेश असतो या. आणि हे आताचं कवळं पोर आमचा न्याय करणार वय, अरे जा फळ. असं ऐकताच काय घडलं, काय यसाजी गेले धावून, यसाजी गेले धावून, तलवार गळे ठेवून, पाटलाशी बोलले रोखून, आम्हा हुकूम नाही म्हणून, जीव देतो तुला सोडून, नाही तर नेला असता कापून. पाटला विन यसाजी कंकाल परतून, पाटला विन यसाजी कंकाल. यसाजी गेल्या पावली गडावर परतले. घडलेला सर्व वृत्तांत राजांना सांगितला. पुन्हा राजांच्या हुकमाप्रमाणे 50 मावळ्यांना घेऊन पाटलांना जखडबंद करून राजांपुढे उभं केलं. तरी पाटलाची मस्ती जिरली नव्हती. पाटील आपल्या हाताला हिसके देत म्हणतोय, अरे अरे सोडा मला, अरे का आणलंय आम्हासनी इथं, अरे सोडा सोडा म्हणतोय ना, अरे पाटील आहोत आम्ही. त्यावेळी महाराजांनी पाटलांकडे बघितलं आणि बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही, अरे रयतेच तुम्ही रक्षक झाले भक्षक, लाज तुम्हाला व्यवहारात जशी भवानी समजतो आम्ही माता स्त्रियाला, ती महिषासुरमर्दिनी रक्षी देवाला, तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला, झोपिलाईचे दूध लक्ष्मी जिथे सुखात तिथे दिन रात सोन्याची वात, पेटल रामा पाटील. आपल्याला मिळालेली सत्ता ही उपभोगायची नसून ती जबाबदारी पार पाडणारी आणि प्रसंगी न्याय करणारी असावी. ज्या स्त्रीवरती तुम्ही अतिप्रसंग केलात ती कुणाची तरी आई असेल, कुणाची तरी बहीण असेल, एवढंही कळू नये अशी कुठली धुंदी चढली आहे तुम्हाला. पाटलाच्या चूक लक्षात आली. पाटील हात जोडू लागला आणि म्हणतोय, राज राज माफ करा, पुण्यांदा अशी चूक होणार नाही, राज पुण्यांदा अशी चूक होणार नाही.
पाटील, तुम्ही केलेली चूक जर आम्ही माफ केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही जी गयावया करताय ना, तीच गयावया त्या माऊलीनंही केली होती, पण तुम्हाला तिची दया आली नाही. आणि असल्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी दया येईल? नाही पाटील, तुम्हाला माफी नाही. आणि मग राजांनी शिक्षा सुनावली. ती कशी म्हणाल? कशी? शिक्षेची केली बजावणी, शिक्षेची केली बजावणी, ऐकावे कान देऊनी, वर धरली चाच हातानी, ते हात टाका कापुनी, शिपाय केले धावुनी, जप्त करा आधी पाटील की ठेवावी ध्यानी जी, जप्त करा आधी पाटील की आणि राजे फक्त सुनावणी करून थांबले नाही, तर अंमलबजावणी देखील तेव्हाच झाली, कारण ते स्वराज्य होतं दादा. आणि म्हणून सांगताय शाहीर, इतिहास सांगे प्रसंग, अप्रूचा भंग, दाविल जो रंग, तात्काळ शिक्षा भोगून बसला, तेव्हा ना कुणी आरोपी पोचला सत्तेचा, असा झाला न्याय निवाडा. असा झाला न्याय निवाडा, बोध घ्या थोडा गातो पुवाडा, कवी कल्याण कवन करता, गुरुदेवानंदा चरणी माथा, शाहीर रामानंद गाई गाथा, शाहीर रामानंद गाई गाथा. कवतिक सांगू किती, गुणी जिजाई चाल्योक, दूर दूर किरत त्याची गमालनी, उड दुश्मनाची झाग. नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, सारे मिळूनी मुखाने गाऊ छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. वतनदारी ना होती कुणाची, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, कृष्णबाण जो कर्तृत्वाला मान देतो सदा हो, मान देतो सदा हो, मान देतो सदा हो, कीर्तिवंत ते नीतिवंत ते अजरामर अजय, कीर्तिवंत ते नीतिवंत ते अजरामर अजय, सारी मिळूनी मुखाने गाऊ छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय.
होऊन राजा मिळून फौजा गणी माडवला, होऊन राजा मिळून फौजा गणी माडवला, त्यांनी गणी माडवला. माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं, माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं. धैर्याच्या सांगती कथा शौर्याच्या, सांगती कथा शौर्याच्या, सांगती कथा शौर्याच्या. अभिमन्यू अर्जुनाच्या शूरवीरांच्या कार्याच्या, शूरवीरांच्या कार्याच्या, शूरवीरांच्या कार्याच्या. अन्यायावरती करावी मात मनाला भिडवलं, अन्यायावरती करावी मात मनाला भिडवलं, त्यांनी मनाला भिडवलं. माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं, माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं. सवंगडी साथीचे 18 पगड ह्या जातीचे, 18 पगड ह्या जातीचे, 18 पगड ह्या जातीचे. खेळती खेळ रातीचे किल्ले करूनी मातीचे, घोडे स्वारी ढाल तलवारी फिरवून पढवना, घोडे स्वारी ढाल तलवारी फिरवून पढवना, त्यांनी फिरवून पढवलं. सौंगडी स्वराज्याची बसवली घडी, हा मर्द मावळा गडी घेई मरणादारी उडी. रामानंदा स्वराज नंदा राऊळी बसवला, रामानंदा स्वराज नंदा राऊळी बसवला, मन राऊळी बसवला. माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं, माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं. होऊन राजा मिळून फौजा गणी माडवला, होऊन राजा मिळून फौजा गणी माडवला, त्यांनी गणी माडवलं. माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं, माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं, माझं शिवाजी राजानं दादा स्वराज्य घडवलं. ओ ताई, ओ काकू, ओ मामा, ओ नाना, अहो चला. हाय का आता? अहो कुठं म्हणून काय विचारता? आज 6 जून 1674 म्हणजे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा. आज राजा छत्रपती होणार आहे आणि म्हणून खास गड उतार होऊन हा गोंधळी तुम्हाला अवतान द्यायला आलाय. चला 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 रे चला गड्यांनो, चला चला रे चला, चला चला रे चला गड्यांनो, चला चला रे चला. धन्य जिजाऊ धन्य शिवबा धन्य सह्याद्री झाला, धन्य जिजाऊ धन्य शिवबा धन्य सह्याद्री झाला, अहो धन्य सह्याद्री झाला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला, रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला. अहो गडावर कुणाला बोला
चालायला येळ नाही, कुणाला बोलायला वकूत नाही. सारी जण आपापल्या कामात आहेत. अगदी दरबापासून तर सिंहासना लोक, अहो सुपारीपासून तर हत्ती लोक आणि हळकुंडापासून तर होमकुंडा लोक सारी जण तयारी करू लागले. शेवटी आपल्या कामात दंग झालाय. गडावर जणू लगीन घाई असल्यासारखी धावपळ चालू आहे. अहो काय काय म्हणून तुम्हाला सांगू. लगबग चौकड सारी सारी नवीन कारागिरी, झेंडे पताके आमदागिरी, चमकती नव्या तलवारी. हत्तीवरती नवी अंबारी दिवाळी वाटे मला, हत्तीवरती नवी अंबारी दिवाळी वाटे मला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला, रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला. या राज्याभिषेकासाठी सारी जण आपापल्या पद्धतीनं पावित्र्यता जपण्याचा प्रयत्न करू लागले. चारी दिशेनं नदीचं पाणी आणलं. महाराष्ट्राची मायभूमी, गडावरचं मावळं आणि प्रजेतले सारे लोक आतुर झाले होते राजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी. या सोहळ्यासाठी खास काशीवरून वेदशास्त्र संपन्न पंडितांना बोलावून घेण्यात आलं. ते कोण होते? कागा भट्ट पंडित अन्य, राज्याभिषेक करती धन्य, दूर करतील सारे दैन्य, हाच राजा सर्वमान्य. असा न होणार छत्रपती अनाधी कधी न झाला, असा न होणार छत्रपती अनाधी कधी न झाला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला, रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला. सारी पूजा विधी आटपून राज सिंहासनाकडे जाऊ लागले. पण सिंहासनाकडे जात असताना प्रत्येक पावला गणीस त्यांना स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणारा एक एक मावळा दिसत होता. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं असं म्हणणारे तान्हाजी मालुसरे दिसू लागले. धडा वेगळं शिर झालं तरी लढत राहिले ते मुरारबाजी दिसू लागले. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं स्मरण करत राजे सिंहासनावर विराजमान होऊ लागले. ते सिंहासन कसं होतं म्हणाल? हिरे माणिक मोती सोनं तोलून 32 मन, घडविलं ते सिंहासन शिव कल्याण विराजमान. छत्रपतीवर छत्र धरती चौऱ्या ढळती झुला, छत्रपतीवर छत्र धरती चौऱ्या ढळती झुला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला, रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला. अंधार फार झाला, इथे दिवा पाहिजे. अंधार फार झाला, इथे दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. का पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा? का झाले कितीक वर्ष आली देशावर ही वेळ, बिघडून गेला सारा बसवलेला मेळ. राज्य सत्ता झाली पैसेवाल्याचा खेळ, आणि या कलियुगामध्ये उरला नाही ताळमेळ. आणि म्हणून राजे तो मेळ साधण्याला, तो मेळ साधण्याला दैवी दुआ पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.
माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय मावळे होती, कशी मावळे होती, अहो काय 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 सांगावं. काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, कधी न झाले फितूर सोडून या शिवाजी. बहिर्जी त्रिंगोजी मुरारबाजी आणि यसाजी, परिथे का खुर्ची पायी व्यक्त करतात नाराजी. राजे राजे आपण सुखरूप विशाळगड गाठावा. आम्ही या खिंडीत राहून शत्रूला अडवून धरतो असं म्हणणाऱ्या बाजीची आज आम्हाला गरज आहे. राजे राजे आधी लगीन कोंडण्याचं नि मग माझ्या रायबाचं असं म्हणणाऱ्या तान्हाजीची आज आम्हाला गरज आहे. आणि म्हणून इथे काशीदचा शिवा शिवा महाल पाहिजे. इथे काशीदचा शिवा शिवा महाल पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार पार झाला, अंधार पार झाला, अंधार पार झाला, अंधार पार झाला, इथे दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी. इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी. बाळजी जाऊ नित्य नेमाने शिकते तलवार बाजी. 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 ती भूमी होती अमराई, लखोजी शिकवी लढाई. रणरागिणी आणि मर्दिनी तशी वाटे जिजाई. साधवांची कन्या दुरंदर कीर्ती चौकड गाजी. साधवांची कन्या दुरंदर कीर्ती चौकड गाजी. बाळजी जाऊ नित्य नेमाने शिकते तलवार बाजी. बाळजी जाऊ नित्य नेमाने शिकते तलवार बाजी. मातमाय माळसा राणी, संस्काराचे पाजते पाणी. कधी मवाळ कधी प्रखर शब्द पडते कानी. धर्मरक्षणाची सुलक्षणा करते आम्हाला राजी.